आपण सर्वांचं धन्यवाद. तुम्ही कार्यकर्ता ओबीसी कार्यकर्ता म्हणून आज इथे पेंडॉलमध्ये बसलेले होते, राजकीय भूमिका तुमची नव्हती. काय ओबीसींना खरोखर केंद्र सरकार असो राज्य सरकार असो न्याय देईल का, काय वाटतं? परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आर्टिकल 340 प्रमाणे ओबीसी समाजालाही सुद्धा आरक्षणाच्या व्यवस्था घटनेमध्ये दिलेल्या आहे. हा लढा आजपासून नाही, हा लढा अनेक वर्षापासून आहे. आणि मग हा लढा दिल्लीपर्यंत आम्ही घेऊन गेलो आणि दिल्लीमध्ये राहुल गांधीजींनी ज्या पद्धतीने या मुद्द्याला घेतलं, लोकसभेत असेल, रस्त्यावर असेल, सगळीकडे जिथं गेले तिथं त्यांनी ओबीसीच्या जनगणनेची भूमिका मांडली. आणि देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींनी बिहारच्या निवडणुकीच्या पहिले ओबीसीची जातीनिहाय जनगणना आम्ही करू असा कॅबिनेटला निर्णय घेतला आणि त्याच्यामुळे एक मोठा आनंद सकल ओबीसी समाजामध्ये गेला. पण आता जे काही 1 एप्रिलपासून जनगणना जे सुरू होते केंद्र सरकारचं, कारण की दर 10 वर्षांनी ही जनगणना होते. आता तसंही कोरोनामुळे या जनगणना 10 वर्ष पुढं गेल्या आणि त्याच्यामुळे आता ही जनगणना जी होते त्याच्यामध्ये ओबीसीचं कॉलम त्याच्यामध्ये नसल्यामुळे ओबीसी समाजामध्ये, ओबीसी सकल समाजामध्ये तीव्र चीड केंद्र सरकारच्या आणि विशेष भाजपच्या विरोधात आपल्याला पाहायला मिळते. आज हा काही राजकीय मुद्दा नाही. मी स्वतः आमचे अभिजित बंजारी असतील, वडेट्टीवारजी असतील, चरणभाऊ वाघमारे असतील, सगळे आम्ही आमदार असलेले लोक, कारण की आखरी आम्ही समाजाचे घटक आहोत. आमदार हा नंतरचा मुद्दा आहे. आखरी या समाजाला न्याय मिळावा ही अपेक्षा आमची सगळ्यांचीच आहे. आणि म्हणून जे लोक अनेक वर्षापासून या आंदोलनाचं काम करतात, आपण पाहिलं असेल की आता या संघटनेतले जे काही वयोवृद्ध मंडळी आहे ती 80-80 वर्षाची आहे, ती सुद्धा याच्यामध्ये दिवसरात्र काम करून ओबीसी समाजाला न्याय मिळावा अशी अपेक्षा घेऊन चाललेलं आहे. आम्ही तर त्यांच्या पोराप्रमाणे आहोत. आणि म्हणून आमच्या सगळ्यांची भूमिका आहे की याच्यात राजकारण येता कामा नये, कुठलाही राजकीय फलक त्याच्यामध्ये जाता कामा नये. हा सामाजिक मुद्दा आहे आणि म्हणून हा संदेश देण्याचं काम भंडारा जिल्ह्याच्या वतीनं आज महाराष्ट्राला दिला आणि पूर्ण देशाला देण्याचं एक काम या ठिकाणी झालेलं आहे. आणि मला असं वाटतं की जास्त परीक्षा आता या ओबीसी सकल समाजाची केंद्र सरकारने, भाजपने बघू नये, नाहीतर याचा एक मोठा उद्रेक आता होण्याची शक्यता आहे. आणि सगळी सर्वस्वी जबाबदारी केंद्र सरकारची या निमित्तानं जाण्याची शक्यता